नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी पुत्र युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। शेतकरी बंधूंनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रधानमंत्री पीक विमा तर शेतकरी बंधूंनो खरीप 2023 प्रधानमंत्री पीक विमा संदर्भात आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत। शेतकरी बंधूंनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की खरीपातील 2023 पीक विमा हा दिवाळीपूर्वी काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे, तर उर्वरित शेतकऱ्यांचा 2023 चा खरीप 2023 चा पीक विमा काही दिवसापूर्वी शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे आणि उर्वरित शेतकरी अजून प्रधानमंत्री पीक विमा पासून वंचित आहेत। तर शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्यांच्या मनात एक संभ्रम आहे की आपण आपल्या फॉर्म मध्ये काय चूक झाली आहे का, हा पण शेतकऱ्यांच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तो संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला माहिती आहे की पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना लुटायचंच काम करत आहे, तरी पण आपला फॉर्म त्रुटीमध्ये आहे का ते कशा पद्धतीने पाहायचं आहे ते पण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ते आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। त्याआधी शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर शेतकरी पुत्र युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करून ठेवा। तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला सर्वात पहिले काय करून घ्यायचं आहे, तुमच्या मोबाईल मधील क्रोम ब्राउझर वरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि क्रोम ब्राउझर वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्च बार मध्ये PMFVY असं सर्च करून घ्यायचं आहे आणि सर्च केल्यानंतर तुमच्या समोर असं सुरुवातीला म्हणजे सर्वात पहिले प्रधानमंत्री फसल विमा योजना या नावावरती क्लिक करून घ्यायचं आहे। या नावावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे शेतकरी बंधूंनो, तुमच्या मोबाईल मध्ये असा नवीन इंटरफेस ओपन होणार आहे। त्याआधी शेतकरी बंधूंनो, मी एक आपल्या YouTube चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे फार्मर कॉर्नर संदर्भात। त्यामध्ये तुम्हाला पीक विमा किती पडला आहे व कधी पडला आहे ह्याची डिटेल्स तुम्ही त्या व्हिडिओमध्ये तुम्ही तो व्हिडिओ पूर्णपणे पाहून तुम्ही तुमची डिटेल्स पाहू शकता। तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ज्या वेळेस विमा भरला आहे त्या पावतीवरती एक आपला नंबर येत असतो आणि ते पावतीवरचा नंबर टाकून आपला ॲप्लिकेशन त्रुटीमध्ये आहे किंवा नाही हे आपल्याला कसं चेक करायचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आपल्याला काय करायचं आहे, नंतर असा नवीन इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ॲप्लिकेशन स्टेटस वरती क्लिक करून घ्यायचं आहे। ॲप्लिकेशन स्टेटस वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा नवीन इंटरफेस नंतर ओपन होणार आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात पहिले इथं रिस्पेक्ट नंबर वरती काय करून घ्यायचं आहे, तुमच्या पावतीवरती जो नंबर आहे तो नंबर येथे टाकून घ्यायचा आहे। तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही असा पावतीवरला नंबर टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर कॅप्चा जसा आहे तसा येथे कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि कॅप्चा टाकून घेतल्यानंतर तुम्हाला चेक स्टेटस त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि चेक स्टेटस वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशी तुमची पूर्ण माहिती ओपन होणार आहे। ॲप्लिकेशन स्टेटस हे तुम्हाला इथं शेतकऱ्यांचं नाव दिसणार आहे। नंतर तुम्ही पाहू शकता तुमची पूर्णपणे माहिती इथं दिलेली आहे। नंतर तुम्ही कोणत्या हंगामामधल्या पीक हंगामामधला चेक केला आहे हे इथं दाखवत आहे, रब्बी दाखवत आहे। नंतर तुम्ही कोणत्या वर्षामध्ये भरलेला आहे ते पण दाखवत आहे। नंतर तुम्ही कोठे भरला आहे हे पण ते दाखवत आहे CSC सेंटर वरती। तर तुम्हाला नंतर खाली ॲप्लिकेशन नंबर दिसणार आहे तुमचा, नंतर तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेशन सबमिटेड। नंतर तुम्ही पाहू शकता पेमेंट स्टेटस हे सक्सेसफुल आहे। नंतर तुम्ही येथे पाहू शकता ॲप्लिकेशन स्टेटस तुम्ही पाहू शकता आपले इथे ॲप्लिकेशन स्टेटस हे अप्रूव्ड आहे। त्यामुळे हा पीक विमा भरलेला ह्याला काही अडचण नाही, कारण की तुमचं जर काय प्रॉब्लेम असेल किंवा तुमचा ॲप्लिकेशन काही कारणामुळे जर रिजेक्ट झाला असेल तर तुम्ही इथं अप्रूव्ड येणार नाही, तिथं रिजेक्ट येईल। तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही तुमची खरीपाचा पीक विमा भरलेल्या पावतीवरून तुमची माहिती चेक करू शकता।
तुमच्या फॉर्मचं काय स्टेटस आहे हे तुम्ही अशा पद्धतीने पाहू शकता। शेतकरी बंधूंनो, तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। आपल्या शेतकऱ्यांना नक्की जास्तीत जास्त शेअर करा। असंच भेटूयात नवीन माहितीसह। तोपर्यंत पाहत राहा शेतकरी पुत्र YouTube चॅनल। धन्यवाद।